तर सर्वांना नमस्कार आणि माना समुद्र करून आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करत आहोत. तर आपण होतो हमरापूरमध्ये, जे की पेन तालुक्यामध्ये आहे. तर हमरापूर हे जे गाव आहे ना, त्यांना गणपतीच्या मूर्तींचे माहेरघर म्हटलं जातं. आणि लिटरली तुम्ही एंट्री केल्यावरती कळेल की इथे या गावाला गणपती मूर्तींचे माहेरघर का म्हटलं जातं. कारण जेव्हापासून तुम्ही एंट्री करता त्या एंट्रीपासून ते गावाच्या एंडपर्यंत पूर्ण रस्त्यांच्या दुतर्फानं तुम्हाला असे गणपती मूर्तींचे जे कारखाने आहेत ना, तर ते कारखाने तुम्हाला बघायला मिळतील. मी संडे होता, संडेच्या दिवशी आलो होतो आणि संडे सुट्टी असल्यामुळे ना इकडे बऱ्यापैकी गर्दी होती. म्हणजे गर्दीचं जे टाईम आहे ना, तुम्ही साधारणतः 10 नंतर वगैरे आलात ना, तर तुम्हाला इकडे ट्रॅव्हलिंग पण थोडं डिफिकल्ट होऊन जाईल. तर आम्ही आलो होतो लवकरच, तर त्यामुळे एवढी काही गर्दी नव्हती. आणि आम्ही गावाच्या शेवटपासून पुढे आम्ही गणपती बघत येत होतो. कारण पुढे स्टार्टिंगपासून आम्ही जेव्हा निघालो होतो ना, हमरापूरमध्ये एंट्री केली, तर त्या हमरापूर एंट्री केल्यापासूनच आम्हाला खूप सारे शॉप्स भेटले. तर असे शॉप बघत लाईक क्युरिओसिटी वाढत गेली की बघूया अजून पुढे कुठपर्यंत गणपतीचे कारखाने आहेत ना, हे कारखाने आहेत. तर आम्ही पूर्ण आधी गावाच्या एंडपर्यंत आलो आणि एंडपासून आम्ही गणपती बघायला चालू केले. तर इकडे तुम्ही कोणत्याही कारखान्यामध्ये गेलात ना, तर तुम्हाला चांगल्या सुबकच मूर्ती भेटतील. तर इकडे असे कारखाने आहेत जिथे फक्त मूर्त्या बनवल्या जातात आणि असे कारखाने आहेत जिथे फक्त मूर्त्यांना पेंट केल्या जातात. तर असं जर तुम्ही इकडे कधी आलात ना, तर वर्षाच्या 12 महिने इकडे काम चालू असतं. आणि मेन म्हणजे गणपती जवळ आले ना की इकडे जी वर्दळ आहे ना, जे गणेश भक्तांची, ती इकडे वर्दळ जी आहे ती खास वाढत जाते. कारण प्रत्येक जण जो आहे ना, तो आपल्या बाप्पाची मूर्ती बुक करण्यासाठी किंवा काही जण घेऊनच जातात, काही जण बुक करून जातात आणि गणपती जवळ आले की ज्या आहे की त्या मूर्त्या आहेत त्या घेऊन जातात. तर आम्ही असंच पाहायला आलो होतो आणि जर आवडलेच तर बुक करून सुद्धा जाणार होतो. तर आम्ही जवळजवळ पूर्ण गाव फिरून एंडपासून आम्ही स्टार्टपर्यंत आलो. तर सध्या आहे ना, मार्केटमध्ये शाडूच्या ज्या मूर्त्या आहेत ना, जर तुम्ही शाडूच्या मूर्त्यांसाठी जर खास करून येणार असाल तर तुम्हाला शाडूच्या मूर्त्या आहेत ना, ते कमी प्रमाणात भेटेल. कारण मी शाडूच्या मूर्त्यांसाठीच खास करून आलो होतो इकडे बघायला. तर मला इकडे शाडूच्या ज्या मूर्त्या आहेत ना, त्या कमी प्रमाणात मला पाहायला मिळाल्या. आणि ॲज कम्पेअर टू शाडूच्या मूर्ती, इकडे POPच्या ज्या मूर्त्या आहेत ना, तर त्या POPच्या मूर्त्या खूप साऱ्या होत्या. तर नॉर्मली काही लोक गणपती जेव्हा घरी आणतात तेव्हा त्याला डायमंड वर्क किंवा जे वेगवेगळ्या डिझाईनचे जे रिबिन्स वगैरे येतात ते रिबिन्स लावतात, फेटा लावतात आणि गणपती कसा आकर्षक बनेल याच्यासाठी जे काही वस्तू लागतील तर त्या वस्तू अप्लाय करायचं काम करतात. तर इथे ना पेनमध्ये ही एक खास गोष्ट बघायला मिळाली की तुमच्या रिक्वायरमेंटनुसार गणपतीची मूर्ती सिलेक्ट करून त्याच्यावरती कस्टमायझेशन जे आहे ना, म्हणजे जो काही डायमंड वर्क वगैरे आहे, तर ते सुद्धा ते लोक करून देतात. म्हणजे जे एफर्ट आपण मूर्ती घरी आणल्यानंतर घेतो, तर ते सर्व एफर्ट आहेत ना, तिथे जे कलाकार आहेत ना, जे मूर्ती घडवतात, मूर्ती बनवतात, तर तेच लोक आपल्याला पूर्ण जे मूर्ती आहे ना, ती प्रॉपर आपल्याला जशी पाहिजे, जिथे डायमंड पाहिजे, जिथे त्या रिबिन्स पाहिजे डायमंडच्या, त्या सर्व फेटासकट सर्व तुम्हाला करून भेटेल. फक्त त्याचे नॉर्मल मूर्ती जे चार्जेस आहेत त्याच्यावरती जे डायमंड वर्क्स वगैरे किंवा डिझायनर काम केलं जाईल त्याचे एक्स्ट्रा चार्जेस तुम्हाला द्यावे लागतात. तर इकडे खूप मोठे मोठे कारखाने आहेत. तर अजून एक गोष्ट अशी की जेव्हा मोठा पूर आलेला ना, आता सुरुवातीला जेव्हा पाऊस पडला तेव्हा इकडे पूर्ण जे कारखाने आहेत ना, त्या सर्व कारखान्यामध्ये पाणी गेलं होतं. त्या बिचाऱ्यांची जी पण मेहनत आहे ना, त्या मेहनतीवरती सर्व पावसाने पाणी फिरलं होतं. तर कसं आहे, हार मानेल तो मराठी माणूस कसला. तर परत एवढ्या पावसातून, पावसाच्या पाण्यातून, पुरातून हे जे पण मंडळी आहेत ना, इथले हमरापुरातले जे पण कलाकार आहेत ना, ते पुन्हा जिद्दीने उभे राहिले आणि ह्या ज्या मूर्त्या पाहत आहे ना, ते सर्व त्यांच्या मेहनतीचं फळ आहे. तर कधी इकडे इंटरेस्टिंग ही गोष्ट जर तुम्हाला पाहायची असेल ना, तर नक्की असं तुम्ही कधी ऑफ सीझनला इकडे राऊंड मारू शकता. पण ऑफ सीझनला एवढे तुम्हाला कारखाने चालू भेटणार नाही, कारण सीझनला जे गणपती आहेत ना, इथे
तुम्हाला पाहायला मिळते. जास्त जे पण कारखाने आहेत ना ते तुम्हाला सीझनला सर्वच्या सर्व ओपन भेटतील. तर असंच तुम्ही जस्ट इकडे गणपती पाहण्यासाठी जर तुम्हाला घ्यायचा नसेल तरी पण तुम्ही इकडे ॲटलिस्ट पाहण्यासाठी येऊ शकता. कारण हे जे याला नक्की मूर्त्यांचं माहेरघर का म्हणतात तर ते तुम्हाला इथे या अमरापूर जी नगरी आहे त्या नगरीमध्ये पाय ठेवल्यानंतर समजून जाईल. तर या मूर्त्यांच्या अजून एक खासियत म्हणजे प्राईस. कारण प्रत्येकाचा बजेट प्रत्येकाच्या खिशानुसार असतो. तर आपण जसं मुंबईमध्ये जर घ्यायला गेलो ना तर मुंबईमध्ये तुम्हाला 100% या मूर्तीवरती आहे ना 500 ते 1000 रुपये एक्स्ट्रा भेटेल. आणि त्याच मूर्त्या तिथे पेनमध्ये घडवतात, कलर वगैरे सर्वच ते लोक करतात. तर तिथून जर घेतलं ना तर तुम्हाला रिजनेबल रेटमध्ये सर्व ज्या मूर्त्या आहेत ना त्या अवेलेबल होऊन जातील. कारण प्राईस कम्पॅरिझन मी करून पाहिलं तर पेनच्या आणि मुंबईच्या गणपतीमध्ये 500 ते 1000 रुपयाचा डिफरन्स मला जाणवला. तर इकडे ना तुम्हाला आपला मुंबईचा लालबागचा राजा आणि दगडूशेठ हलवाई जशा मोठ्या मूर्त्या असतात ना त्यांचं प्रतिरूप तुम्हाला इकडे छोट्या मूर्त्यांमध्ये सुद्धा पाहायला मिळेल. तर इकडे प्रचंड जे गणेश भक्त जे आहेत ना ते त्यांची वर्दळ रविवार असल्यामुळे इकडे पाहायला मिळाली. जो तो प्रत्येकाच्या आवडीनिवडीनुसार गणपती जे आहे ते सिलेक्ट करायचं काम इकडे चालू होतं. मेन आकर्षण म्हणजे या ज्या डिझाईन केलेल्या ज्या मूर्त्या होत्या ना त्या मूर्त्या एकदम भारी वाटत होत्या. कारण त्यांच्या कलाकारी जी आहे ना ती पूर्ण 100% या मूर्तीमध्ये पाहायला मिळते. तर तुम्ही सुद्धा नक्कीच या हमरापूर गावाला व्हिजिट करा. गणपती जवळ आलेत. ही वर्दळ जी आहे ना आणि ही जी मजा आहे ना गणपती पाहायची ती या गणपती सीझनच्या वेळेलाच येते. तर तुम्ही नक्कीच इकडे हमरापूरला व्हिजिट करा आणि या मूर्ती पाहण्याचा आनंद घ्या. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून आभार. पुन्हा भेटू अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या स्वतःची आणि इतरांची सुद्धा. बोला गणपती बाप्पा मोरया.